कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे। कर्जाची वेळेमध्ये परतफेड न झाल्याचा फायदा घेत एका खासगी सावकाराने महिलेवर अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला। केवळ अत्याचारच नाही तर अश्लील व्हिडिओ काढून त्याद्वारे पीडितेवर वर्षभर ब्लॅकमेलिंग करण्यात येत होतं। बरं, धक्कादायक बाब म्हणजे या नराधमाच्या मोबाईलमध्ये इतर शेकडो महिलांचे देखील व्हिडिओ असल्याचा दावा पीडितेने केलाय। या प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे। सावकाराचा पाशवी अत्याचार, 300 महिलांचे व्हिडिओ, कोल्हापूर हादरलं। करवीर तालुक्यातील गडमगुड शिंगी परिसरात सावकारी पाशातून एका महिलेचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न झालाय। संशयित सावकार अमित सावंत यांना कर्ज वसुलीच्या नावाखाली एका आरोग्य सल्लागार महिलेवर गेल्या वर्षभरापासून वारंवार अत्याचार केले। पीडितेने 2023 मध्ये घराच्या कामासाठी 10% इतक्या व्याजाने 2 लाख रुपये घेतले होते। काही महिने व्याज दिल्यानंतर आर्थिक ओढाताण झाली आणि याच परिस्थितीचा फायदा घेत सावंतने महिलेला जाळ्यात ओढलं। सावंतने पीडितेवर केवळ अत्याचारच केले नाहीत तर त्याचे अश्लील व्हिडिओ चित्रित करून तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली। पीडितेच्या दाव्यानुसार अमित सावंतने अशाच पद्धतीने जवळपास 300 महिलांना आपल्या जाळ्यात ओढलेलं असून त्यांचेही व्हिडिओ आता त्याच्या मोबाईलमध्ये आहेत। या गंभीर आरोपानंतर गांधीनगर पोलिसांनी तातडीने सूत्र हलवून अमित सावंतला बेड्यात ठोकले आहेत। महिलांच्याकडून फक्त एक पैशाची लालूच देऊन त्याला त्यांच्याशी जवळकी साधायची होती, त्याच्यावर अत्याचार करत होता। त्या पैशांच्या नादामध्ये त्याचे व्हिडिओ तयार करून घेतो आणि त्या व्हिडिओचं त्यांना धमकी देऊन वारंवार त्यांच्यावर अत्याचार करून त्यांची व्हिडिओ व्हायरल करणार ही धमकी देऊन तो परत लेडीजांच्या जवळ जातो। ह्यामध्ये त्याची बायको आणि त्याचा मित्र हे दोघेही सामील आहेत। तर त्याला माझी तरी इच्छा आहे की अशा नराधमाला कमीत कमी फाशीची तर शिक्षा व्हायला पाहिजे। पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तपास सुरू केला असून संशयिताचा मोबाईल जप्त करण्यात आलेला आहे। मोबाईलमधील डेटा आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलीस आता या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतायत। एका सावकारानं अशा प्रकारे महिलांचं शोषण करण्याचं रॅकेट चालवलं होतं का, या दृष्टीने आता कसून चौकशी केली जाते। पीडित महिला आहे, तुझे मी व्हिडिओ व्हायरल करेल असं तसं म्हणून तिला धमकावून तिच्याशी वारंवार ह्याच गोष्टी करत होत्या। परंतु ती पीडित महिला आहे, तिच्या घरच्यांना विश्वास घेऊन ही हकीकत सांगून त्यानंतर पोलीस स्टेशनला येऊन त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे। तर या गुन्ह्यातील आरोपी आम्ही हा तात्काळ अटक करून त्याला मान्य न्यायालया समक्ष हजर केलेला आहे। आरोपी हा सध्या पोलीस कस्टडीमध्ये असून याचा अधिक तपास चालू आहे। पीडितेच्या दाव्यामध्ये तथ्य असल्यास कोल्हापुरातलं हे सर्वात मोठं शोषण प्रकरण ठरण्याची शक्यता आहे। मोबाईलमधील त्या डर्टी डेटाचा उलगडा करण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांसमोर आहे। या नराधमाच्या तावडीत आणखी किती महिला अडकल्यात आणि त्याला कुणी साथ दिलेली आहे का, याचा छडा लावणं गरजेचं आहे। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।